पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या सभेत आणि नंतरही वाद. नवीन विश्वस्त आणि अध्यक्ष निवडीची प्रक्रिया 6 महिने लांबणीवर. 2 गटांची वेगवेगळी मते. विश्वस्त अध्यक्ष निवडीचा पेच कायम. पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या रविवारी झालेल्या सभेत बराच गदारोळ झाला. त्यामुळे नवीन विश्वस्त आणि अध्यक्ष निवडीची प्रक्रिया 6 महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय सभेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी जाहीर केला. परंतु या सभेनंतर झालेल्या एका बैठकीमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पद्मशाली ज्ञाती संस्थेची 73वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. यावेळी ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली, अखिल भारतीय पद्मशाली युवा जन संघाचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कौड्याल, रामचंद्र जन्नू, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर आरकाल, जनार्दन कारंपुरी, सचिव संतोष सोमा आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या कामकाजास सकाळी 10:30 वाजता सुरुवात करण्यात आली. मात्र कोरम नसल्याने सभा अर्ध्या तासासाठी करण्यात आली. त्यानंतर 11 वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्यांदा अंदाजपत्रक मंजुरीची प्रक्रिया पार पडली. या विषयांशिवाय सभेच्या अजेंड्यावर नूतन 5 विश्वस्त तसेच अध्यक्ष निवडणे आदी विषय देखील होते. यापैकी विश्वस्त निवडीच्या विषयावर कामकाज सुरू झाल्यावर सभेत एकमत न झाल्याने वाद निर्माण झाला. या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न ज्येष्ठ मंडळींनी केला. मात्र गोंधळ वाढतच गेला. अध्यक्ष निवडीबाबत एकमत होत नसल्याने अखेर बोल्ली यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी सभात्याग केला.